की ग आजे? ए ए नरू आजी उठ की. ए आजी उठ. आजे उठ ना आजी. आजे आजे. अयो 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 मम्मी पप्पा. राजू आजी या बाहेर. आजी मी कुणासाठी काम करायचं. अरे फोन कर जरा. हे आहे म्हातारे. हे ऋतिक, ती बाटली कशाची आहे बघू. अरे हिच्या औषधाची ती खोकल्याची. आपा ही खोकल्याची बाटली नाही, ही कीटकनाशकाची बॉटल आहे. विष आहे ही, विष. पण ही बाटली घरात आणली कोणी? नाही नाही तिकडं फळावर ठेवलेली. मला वाटलं त्या आजीच्या खोकलाची. नाही म्हातारे. अगे हे कसलं का बरं. ए म्हातारे संपलं रे सगळं संपलं. एवढी कपकी होती अशीच असेल असं वाटलं नव्हतं गे म्हातारे. चला तयारीला लागा, पाहुण्यांना कळवायला लागा. चला आजी या जन्मात तरी 4 शब्द प्रेमाने बोल एवढीच अपेक्षा होती ग माझी. पण ती सुद्धा माझ्या नशिबात नाही. देव तुझ्या आत्म्याला शांती देव. आपा घ्या पाहुण्यांना फोन करा. चला. अयो आजी तिथे झाली. आजी तिथे झाली. त्या हिम्मतरावला असा जडदम भरलाय की आता तो मी म्हणेल ना तसंच करत असतोय बघ. अगं या सुभाषरावच्या पुढे जायची कोणाची टाप आहे वय. हे बघ अगं लालीचाच फोन आहे. तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असेल हे सांगायसाठी फोन केला असेल तिनं. बोल लाले. लाले काय झालं? रडतीस कशा पाय? मला इथं घेऊन चला. मला नाही राहायचं इथे. का का नाही थांबायचं? कोण बोललं का तुला? अगं पुरीचं सासर हेच लागल्यानंतर तिचं घर असतं. तिथंच राहायचंस तू. हा मी नाही राहणार. तुम्ही जर मला न्यायला आला नाही ना तर मी विहिरीत उडी मारून जीव दे. हे अगं याड लागले का काय तुला? काय पण काय बोलतेस? नुसतं बोलत नाही, करून पण दाखवे. अहो काय झालंय? लाली बरी आहे ना? व सांगा ना कधी येताय तुम्ही. कमारू विहिरीत उडी? नाही नाही तू असं काही करायचं नाहीयेस. मला विचार करू दे. कसला विचार करताय? अहो काय झालंय? लालीला कसलं टेन्शन आहे का? मग सांगा कधी येताय? नाही अजिबात नाही. ठीक आहे मग मी मारतेच उडी आता. अगं तुला नाही तुझ्या आईला बोलतोय. तू अजिबात उडी मारायची नाहीयेस. हो म्या कुठं उडी मारतीया? मग मला सांगा कधी न्यायला येताय? अहो तोंड बंद ठेव तुझं. ठीक आहे नाही बोलायचं ना. बघा आता तुम्ही माझं मडच बघा. अगं तुला नाही तुझ्या आईला बोलतोय मी. गप गप बस. तू पण गप. तुम्ही दोघी गप बसा. मला बोलू दे आता. काय झालं? तो हिम्मतराव काय बोलला का तुला? नाही. मग तो गोपाळ बोलला का? नाही. अगं मग बोंबलायला काय झालं? हा कोण मेलं बिलं का काय तिकडं? राहायचं नाही तुला त्या घरात. आप्पा ह्यांच्यासाठी नवीन पोरगे बघतायत.
छान शिवलाय तुम्ही ब्लाऊज. फिटिंगला एकदम जिथल्या तिथे, अगदी परफेक्ट. हॅलो. पाहुणा आहे तो आपला. चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको त्याला. हां बर. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. नाही नको, चहा दे नको. निघायचंय मला, दुकानावर जायचंय. अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आलात, असं चहा न पिता जाऊ देणं बरं वाटत नाही. आणि यांनी तसं सांगितलंय, चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको म्हणून. तुम्ही बसा, मी लगेच आले. हो बरं ठीक आहे, तुम्ही आता एवढा आग्रह करता तर ठीक आहे. तसं मी बाईचं मन मोडत नाही.